हॅलो 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 थोडा पेस द्या मला. हरे नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकेला. सांगा विनवितो तुम्हासे, संत महंत सिद्ध ऋषी. नामे तरला नाही कोण, नामे तरला नाही कोण. ऐसा द्यावा निवडून, सांगा विनवितो तुम्हासे, संत महंत सिद्ध ऋषी. सलगीच्या उत्तरा सलगीच्या उत्तरा तुका म्हणे क्षमा करा. सांगा विनवितो तुम्हासे, संत महंत सिद्ध ऋषी. विठ्ठल गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जयांचे केल्या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, जयांचे नि आठवे. शब्दसृष्टी अंगवे, सारसत्व आगवे जिव्हेसी. वक्तृत्व गोडपणे, अमृता ते पारखू म्हणे. रस होती ओळंगणे अक्षरासी, भावाचे अवतरण अवतरविती निज खुण. आता चढे संपूर्ण तत्वबोध, श्री गुरूंचे पाय. जय हृदय किवसोनी ठाय, तै एवढे भाग्य होय उन्मेषासी. ते नमस्कारोनी आता सच्चिदानंद रूपाय, विश्वोत्पत्त्यादि हेतवे. तापत्रय विनाशाय, श्रीकृष्णाय वयं नुमः. समचरण सरोजं सान्द्रनीलाबुदाभं, जगन्निहित पाणिं मण्डलं मण्डलानां. तरुण तुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगा करू प्रथम
चरण संतांची त्यांच्या कृपादाणे कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका विठ्ठल विठ्ठल ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं विमुच्य निर्ममशान्तो ब्रह्मभूताय कल्पते ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचति न कांक्षति शुभाशुभ परित्यागी योम व्याप्तत तत्मसि विठ्ठल विठ्ठल नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ते ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो पावन किंवा पवन झालो चराचरी हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनले मेरी पुकार देवन सुत विनती वारंवार देवन सुत विनती वारंवार नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला सांगा विनवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरिता निवडलेला अभंग आहे ज्यांचा गाथा पाण्यामध्ये काय झाला तरंगला नवे नवे जगाने ज्यांना जगद्गुरु ही पदवी दिली असे जगमान्य नवे नवे जगाने ज्यांना वैराग्य मूर्ती असं म्हटलं एवढंच नाही हो 4000 अभंगाचा गाथा ज्यांनी आपल्याला दिला असे असणारे जगद्गुरु संतांमध्ये सर्वश्रेष्ठ असणारे असे असणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा नामाचं अत्यंत महत्व सांगणारा 4 चरणाचा अभंग आज आपल्या मायबापांच्या सेवेकरता निवडला विठ्ठल काय म्हणतात बरं तुकोबाराय नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला
भगवंताचं नामचिंतन त्याने केलं आणि तो वाया गेला असं कानावर ऐकायला आले का? बरं म्हणतात ना, कानावर ऐकायला आले. भगवंताचं स्मरण त्याने केलं, नामचिंतन त्याने केलं आणि तो वाया गेला असं कानावर तरी ऐकायला आले का? नाही, असं कानावर ऐकायला येऊ शकत नाही. पण तुकोबारायांना वाटलं ही गोष्ट समाज आपला ऐकणार नाही, कारण आपण अज्ञानी आहे, आपण पामर आहे. पण हीच गोष्ट जर संतांच्या मुखातून वदवली तर जग ऐकेल. संतांचं जग ऐकतं म्हणून तुकोबाराय संतांना विनवणी करतात. सांगा विनवितो तुम्हासे. तुकोबाराय संतांना विनवणी करतात. कुणाला विनवणी करतात? संत, महंत, सिद्ध, ऋषी एवढ्या सगळ्यांना जगद्गुरु तुकोबाराय विनवणी करतात की तुम्ही तुमच्या मुखातून सांगा की नाम घेतलेला व्यक्ती वाया जाऊ शकत नाही. एवढा खटाटोप तुकोबारायांनी याच्यासाठी केला. पण लोकांनी अजून प्रश्न केले, महाराज नाम घेतलेला तरेल का? म्हणून तुकोबाराय म्हणतात नामे तरला नाही, कोण ऐसा द्यावा निवडून. तुकोबाराय म्हणतात या नामाचा महिमा इतका आहे की सर्वजण या नामानं तरले. असा एकही तुम्हाला दिसणार नाही की या नामानं तरला नाही, शोधून सुद्धा सापडणार नाही. एवढं या नामाचं महात्म्य आहे. पण तुकोबारायांना वाटलं आपण लयच बोललो काय. हा, संतांना राग वगैरे तर आला नसेल ना, लय बोललो आपण वाटलं. तुकोबाराय म्हणतात सलगीच्या उत्तरा. सलगी म्हणजे प्रेमाचं बोलणं. तुकोबाराय म्हणतात माझी बोलण्याची भावना प्रेमाची आहे. त्यातून जर राग आला तर मला क्षमा करा. मी तुम्हाला विनवणी करतो. कुणाला? संत, महंत, सिद्ध, ऋषी. ह्या झाल्या आजच्या अभंगाच्या आपल्या ठळक ठळक बातम्या. आपल्या त्याचा विस्तार विठ्ठल. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडा अल्पसा परिहार तो म्हणजे असा की आज या ठिकाणी आपल्या या प्रेमनगर गावामध्ये सालाबाद प्रमाणे होत असलेला हा दत्त जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्त्यातली पहिल्याच दिवसाची रात्रीची कीर्तन रूपी सेवा सर्व प्रेमनगर ग्रामस्थांनी असेल, वीर मराठा ग्रुप सर्व तरुणांनी ही कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या लेकराला दिली म्हणून मी त्यांचा ऋणी आहे. फुल नाही पण फुलाची पाकळी या नियमित प्रमाणे जो काय आपल्याला नियमित दिलेला वेळ आहे त्या नियमित वेळेमध्ये आपण कीर्तन सोडवण्याचा प्रयत्न सर्वजण करूया. विठ्ठल काय म्हणतात बरं तुकोबाराय? नाम घेता वाया गेला आईसा कोणी आई केला. तुकोबाराय म्हणतात भगवंताचं नामचिंतन त्याने केलं आणि तो वाया गेला असं कानावर तरी ऐकायला आले का? माझ्या तरी ऐकायला आलं नाही. महाराज तुमच्या हा हे ऐकायला आलं असेल काय? दारू पिऊन वाया गेला. उदाहरण आहे का नाही? पैशाच्या नादी लागला वाया गेला. नवे नवे मुलीच्या नादी लागला आणि वाया गेला. नवे नवे दारू गुटखा याच्या नादी लागला आणि वाया गेला. नवे नवे संसाराच्या नादी लागूनच वाया गेला माणूस. नवे नवे गाडीच्या नादी लागला वाया गेला. हे सर्व कसं काय आपल्याला माहिती बरं? आपण रोज पाहतोय त्या घटना घडतात. लोकांनी याची संगती केली तर काय होतं? तो माणूस वायालाच जातो. पण तुकोबाराय म्हणतात नाम असं नाही. ज्यानी ज्यानी या नामाची संगत केली तो वाया कसा जाईल बरं? वाया कसा जाईल बरं? तुकोबाराय म्हणतात कारण ज्याने भगवंताचं नामचिंतन केलं तो तर मोक्षाचा अधिकारी सांगितलंय. मी नाही बोलत, तुकोबारायच म्हणतात मुखी नाम अति मोक्ष ऐसी साक्ष. माझं नाही प्रमाण आहे. तुकोबाराय म्हणतात ज्याच्याकडे हे नाम आहे त्याच्याकडे काय आहे? मोक्षाचा अधिकारी येतो. दृष्टांत सांगतो आठवला म्हणून भजन करावे. काय झालं? एक मुलगी होती. मुलगी नीट देऊन आहे, कान देऊन आहे का?
आणि तिला एक परेशानी होते. काय होती? परेशानी होती तिला एक. आणि कुटुंबाने ती परेशानी सोडवण्याचा प्रयत्न केला, पण काय जमलं नाही. नवे नवे जे काही जवळचे जे काही नातेवाईक होते त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला, पण काही जमलं नाही. म्हणजे काही दूर दूरचे नातेवाईक होते ज्यांचा वर्षातून 1.5 वर्षातून असा कॉल यायचा. कळलं तुम्हाला? दूर दूरचे नातेवाईक ज्यांचा वर्ष 1.5 वर्षातून कॉल यायचा, त्यांनाही विचारलं, त्यांनाही काही जमलं नाही. मग आता काय करायचं? नवीन नवीन गावामध्ये जे काही जाणकार मंडळी होती त्यांनाही विचारलं, पण त्या परेशानीचा हल काय भेटेना. शेवटी गावामध्ये एक साधू महात्मा. काय झालं? तुम्ही बोलत चला गेला. कारण कीर्तन ही अशी गोष्ट आहे, मी तुम्हाला सांगणार, तुम्ही बोलणं, एवढंच कीर्तन आहे. विठ्ठल गावामध्ये कोण आले? साधू महात्मा आले. आता हिने ऐकलं होतं की साधू महात्मा खूप मोठे आहेत. त्यांनी बरेच लोकांची परेशानी काय केली? दुःख दूर केले. पण तिच्या हेही कानावर आलं की ते साधू महात्मे पुड्या बांधून देणारे साधू होते. काय बांधून देणार होते? पुड्या. पुड्या बांधून देणारे होते. तिने ऐकलं ते म्हणजे अजून चांगलं. आता ही कुटुंबासोबत त्या महाराजांच्या दर्शनाकरता गेली आणि गेल्यानंतर लांब अशी लाईन लागली होती. आणि जाता जाता महाराज मध्ये बसलेले होते आणि 2 शिष्य त्यांच्या बाजूला. जेव्हा ही पाया पडायला लागली, त्याचा एक शिष्य म्हणतो, या महात्म्यांचा जन्म, काय बोलायचं, या महात्म्यांचा जन्म फक्त जगाच्या कल्याणाकरताच झालेला आहे. लगेच एक निघून प्रमाण म्हणलं, सर जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. या अशा लोकांच्या अशी प्रमाण बरोबर पाठ असतात. लगेच यांनी प्रमाण म्हणलं, लगेच ही पाया पडली आणि कार्यक्रम झाला. कुटुंब बसलं आणि कुटुंब म्हणले की बाबा त्या मुलीला परेशानी, तिची परेशानी तुम्ही तेवढी दूर करावं. काय परेशानी? त्या बाळाला विचारलं, मुलीला विचारलं. म्हणले महाराज काही नाही, मला सौभाग्यवती व्हायचंय. काय व्हायचंय? महिला मंडळ काय व्हायचंय? सौभाग्यवती व्हायचंय मला. म्हणले मग परेशानी काय? ते महाराज म्हणले तुझी कुंडलीने दाखव. महाराजांनी कुंडलीने पाहिली, हातही पाहिला, नवीन कपाळही पाहिला. ती म्हणली, महाराज म्हणले हे बघ बाळा, तुझ्या कुंडलीतही दोष नाही, तुझ्या हातातही दोष नाही, आणि तुझ्या कपाळावरही दोष नाही. ती म्हणली मग काय परेशानी आहे? लग्न करण्यासाठी चांगली परिस्थिती नाही का? परिस्थितीही चांगली आहे. स्थळ चांगलं येत नाही का? स्थळही चांगले, त्यामुळे परेशानी काय? महाराज म्हणले बघ बाळ, तुला सौभाग्यवती व्हायचं म्हणजे काय करावं लागणार? काय करावं लागणार? महिला मंडळ लग्न करावं लागणार. महाराज म्हणली, ती मुलगी म्हणली तेवढं सोडून बोला. काय म्हणली? तेवढं सोडून बोला, ते जमणार नाही आपल्याला. माझा दृष्टांत संपला, सिद्धांताकडे या. मला सांगा, व्यवहार एवढा चोख आहे, सौभाग्यवती व्हायचं असेल तर काय करावं लागतं? लग्न करावं लागतं. तिथं पर्याय काय दुसरा? मला सांगा, पर्याय काय तिथं? सौभाग्यवती व्हायचं असेल तर लग्नच करावं लागतं. तसंच मोक्ष जर प्राप्त करायचा असेल ना, तर एकमेव साधन म्हणजे भगवंताचं नाम आहे, विठ्ठल. पर्यायच नाही माय बापू. मोक्ष प्राप्त करण्यासाठी एकमात्र पर्याय म्हणजे भगवंताचं नामचिंतन आहे. मला सांगा, तुम्हाला भूक लागल्यानंतर तुम्ही दुसऱ्या का ताट सरकवता का? बाबा तू खा, तू खाल्यानंतर माझं पोट भरेल. तुम्ही दुसऱ्या का ताट सरकवता? नाही. तुम्हाला भूक लागली म्हणजे तुम्हालाच खावं लागणार ना. तिथं पर्याय काय दुसरा? तुम्ही दुसऱ्याला खायला दिलं म्हणजे तुमचं पोट भरेल का? नाही ना. तिथं स्वतःलाच खाणे, पर्याय एकच आहे, तुम्हालाच खाणे. शौचालयाला आली, तुम्ही दुसऱ्याला म्हणता जा का? पर्याय काय तिथं? तुम्हाला जावं लागतं. अहो व्यवहार एवढा जर चूक आहे, व्यवहारामध्ये काही गोष्टीला पर्याय असतात, काही गोष्टीला पर्याय नसतात. मला गावाला जायचं म्हणल्यावर पर्याय आहे. चालतही जाऊ शकतो,
चालत नाही जमलं पळत जाऊ शकतो, पळत नाही जमलं बैलगाडीने जाऊ शकतो, बैल नाही परंतु मोटरसायकल असेल, सायकल असेल, टू व्हीलर असेल, एरोप्लेन असेल, बस असेल, ट्रेन असेल, मला पर्याय आहेत. काही गोष्टींना पर्याय असतात, काही गोष्टींना पर्याय नाही. तसं मोक्ष प्राप्त करण्यासाठी एक मात्र पर्याय म्हणजे भगवंताचं नामचिंतन. तिथं दुसरा पर्यायच नाही. मी नाही बोलत, तुकोबारांचंच प्रमाण आहे. मग अशी मी प्रमाण दिले तुम्हाला. मुखी नाम ती मोक्ष. मोक्ष प्राप्त करायचे असेल तर काय करावं लागेल? भगवंताचं नाम चिंतन करणं हा एवढाच एक मात्र पर्याय. विठ्ठल पण इथं आमच्या तुकोबारायण नुसतं बोलले नाही की भगवंताचं नामचिंतन करा, भगवंताचं नामचिंतन करा, तर त्यांनीही त्या भगवंताचं नामचिंतन केलं. पुरावा देऊन बोलणार मी तुम्हाला. तुकोबारायच म्हणतात, आम्ही नामाचे धारक, धारक नेणो प्रकार अनेक सर्व भावे एक विठ्ठलचे प्रमाण तुकोबाराय म्हणतात. आणि मी जगाला सांगत नाही बसलो की भगवंताचं नाम घ्या, भगवंताचं नाम घ्या. अरे मी त्या नामाचा काय धारक आहे तुकोबाराय म्हणतात. मी त्या नामाला काय केले? धारण केले. अशा प्रकारे हा तुकोबाराय नुसतं बोलले नाही, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले म्हटले. तुकोबाराय तसे बोलले तसे चालले. विठ्ठल पण तुकोबारायांना वाटलं बाबा ही गोष्ट जर आपण बोललो तर जगाला पटणार नाही. मला सांगा, एखाद्या मुख्यमंत्र्याची सभा असेल, काय असेल? मुख्यमंत्र्याची सभा असेल आणि त्या सभेमध्ये पाटलाला बोलवलं. कुणाला? गावच्या एका पाटलाला बोलवलं आणि यदा कदाचित त्याला मंचावरही बसण्याची काय मिळाली? संधी मिळाली. नशीब एवढं उजळलं की मुख्यमंत्र्यासमोर त्याला भाषणाची संधी मिळाली पाटलाला. आता त्यांनी काय बोलावं बरं? त्याचं जेवढं पद आहे तेवढंच बोलावं ना. तो म्हणाला संपूर्ण महाराष्ट्राच्या पाण्याची मी सोय करीन, एकदाचीच विल्हेवाट लावील. खालची बसलेले लोक त्याला एकदाचीच काढून टाकतील, त्याचा एकदाचीच विल्हेवाट लावतील. आणि हीच गोष्ट एखाद्या मुख्यमंत्र्याने बोलू द्या, खालून काय होईल? टाळ्यांचा कडकडाट होईल खालून. मला सांगा फरक काय येतो? मुख्यमंत्र्याचं पद आहे आणि पाटलाचं पद नाही. तसंच माय बापू तुकोबाराय म्हणतात मी तर अपराधी आहे, मी पामर आहे. आपल्याला माहिती तुकोबाराय काय, पण ते त्यांच्या दृष्टीने म्हणतात की मी अपराधी आहे, मी पामर आहे, मी अज्ञानी आहे, माझं हे जग ऐकणार नाही. आपण हीच गोष्ट जर संतांच्या मुखातून वदवली तर जग नक्कीच ऐकेल. कारण आजपर्यंत जेवढे ग्रंथ झाले त्या एकही ग्रंथावर कोणी टीका केली नाही. का बरं? संतांचं लोक ऐकतात. विठ्ठल म्हणून तुकोबाराय म्हणतात की बाबा माझं एक वेळ जग ऐकणार नाही, पण संत तुमचं नक्की ऐकतील. म्हणून मी तुम्हाला काय करतो तेच अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगावी नव्हे सांगावी नवी
कवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी. अभंगाचं दुसरं चरण घेण्याचं कारण हा अभंग पहिल्या चरणावरून घेता येत नाही. त्याला तुम्ही किती रंगवायचा प्रयत्न करा, शेवटी तुम्हाला पहिलं दुसरं चरण घ्यावं लागतंय आणि मग पहिल्या चरणावर यावं लागते. विठाल तुकोबाराय संतांना विनवणी करतात, नवे नवे नम्रपणे अभिवादन करतात की हे संत, हे महंत, हे सिद्ध, हे ऋषी, तुम्ही या जगाला सांगा की बाबा नाम घेतलेला व्यक्ती वाया जाऊ शकत नाही. एवढा खटाटोप तुकोबारायांनी कशा करता केला, तर ते संतांच्या मुखातून वधवून घेण्यासाठी एवढा खटाटोप तुकोबारायांनी केला. तर तुकोबाराय विनवणी करतात, नवे नवे कुणाकुणाला विनवणी करतात तुकोबाराय? संत, महंत, सिद्ध आणि ऋषी एवढ्या सगळ्यांना तुकोबाराय विनवणी करतात. आता संत सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला. संतांना विनवणी करतात. संत 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 म्हणजे कुणाला संत म्हणायचं? हा संत म्हणजे जे सच्चिदानंद स्वरूप च्याही पलीकडे असतात, नवे नवे त्या स्वरूपाशी ते एक स्वरूप असतात, अशांना संत म्हणलं जातं. ज्यांना स्वग सजातीय विजातीय देश काल वस्तू भेद लागत नाही, शरीराला नाही म्हणत मी, त्या आत्म्याला म्हणतोय. संत त्या आत्म्याशी सतत एक स्वरूप असतात, म्हणून त्यांना किती त्रास दिला तरी त्यांना काही फरक पडत नाही. हा संतांना किती त्रास द्या बरं, काय त्यांना फरक पडला? हा त्यांनी जे कार्य होतं ते करून केलेच ना शेवटी, म्हणून आपल्या त्रासाने संतांना काहीच फरक पडत नाही. संत तोची जाना जगी हो, संत तोची जाना जगी दया पुढे काय? दया क्षमा ज्याचे. संतांची लक्षणं सांगितल्यात, ज्याच्याकडे दया आहे, शांती आहे, अशांना संत म्हणलं जातं. तुम्हाला हे माहिती का? गुडगुडा नारळ, आपल्या भाषेत वाळलेला नारळ. काय वाळलेला नारळ? मला सांगा, वाळलेला नारळ आतमधलं जे खोबरं असतं, खोबरं ते त्या कवटीला पकडून असतं का धरून असतं? महिला मंडळ ते कवटीला काय असतं? सोडून असतं. आणि कवटी फुटली तरी कवटीला धरीत नाही, उलट ते तसंच बाहेर निघतं. संतांचंही असं आहे, त्यांच्यामध्ये शरीर असेल पण ते शरीराहून भिन्न असतात. विठाल त्रास या शरीराला होतो, आत्म्याला नाही होत. आत्मा चिरंतर टिकणार आहे.
आमच्यासारखे काही लोक नारळ फुटला तरी कवटीला सोडित नाही. एक उदाहरण दृष्टांत सांगतो. भजन करा विठ्ठल. एक साधू महात्मे काशीवरती स्नान करण्याकरता गेले आणि गेल्यानंतर 13व्या विधीचा कार्यक्रम चाललेला होता आणि कार्यक्रम चालू असताना जाता जाता त्यांनी वाईट घटना पाहिली की त्या पिंडापाशी दारूची बाटली ठेवली होती. कशाची? दारूची बाटली ठेवली होती. ते गेले, तिथे एक व्यक्ती रडत होता. ते म्हणले कसं काय? काय नाही, जास्त नामस्मरण करून गेला. बरोबर ना? तर जास्त नामस्मरण करून कुठं माणूस जातो का? कळलं तुम्हाला कशामुळे गेला? दारूमुळं. आता ते स्नान करण्याकरता पुढे गेले. तिथे एक व्यक्ती खूप रडत होता. ते म्हणले काय? काय ना, माझा भाऊ होता. म्हणले हा का? ते म्हणले तुम्हाला एक विचारू का? म्हणले विचारा ना मला. म्हणले अहो हे बाटलीचा काय प्रकार आहे? हा म्हणले महाराज सांगायला मला लाज वाटते, पण सकाळी 9 वाजता ते पिंड ठेवले, 2 वाजेपर्यंत काय कावळा शिवला नाही. काय झालं? कावळा शिवला नाही. 2 वाजल्यानंतर ते दारूची बाटली ठेवली आणि मग एका सेकंदात कावळा शिवला. विठ्ठल. आपल्यासारखे काही लोक कवटी फुटली तरी कवटीला सोडित नाही. संतांचं असं नाही. शरीर त्यांच्यामध्ये असेल पण ते शरीराहून भिन्न असतात. कळलं का? शरीर त्यांच्यामध्ये असेल पण त्यांच्या शरीराहून ते भिन्न असतात. म्हणजे ते कुठं असतात? सोयसा कोठे आठवाची आहे, असो ऐसा कोठे आठवाची आहे. म्हणून त्यांना तुम्ही किती त्रास दिला, हा संतांना किती त्रास दिला, त्रास या शरीराला होतो, त्यांच्या स्वस्वरूपाला होत नाही. कारण ते त्या स्वस्वरूपाशी काय असतात? समरस झालेला असतात. आम्ही दैवाचे दैवाचे म्हणतात की जी अशी ज्या संतांची स्थिती आहे की अशा संतांना विनवणी करतो. का बरं? कारण अशा संतांना जर विनवणी केली ना तर ते त्यांचा अनुभव जगाला सांगतील. म्हणजेच काय? त्यांच्या मुखातून जर जगाने ऐकलं तर जग ते मान्य करेल. म्हणून तुकोबाराय संतांना सुद्धा विनवणी करतात. पुढे काय शब्द आहे? संत महंत. तुकोबाराय अशा प्रकारे महंतांना सुद्धा विनवणी करतात. आता महंत 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 कुणाला म्हणायचं? महंत या शब्दाचे 2 अर्थ आहेत. किती? 2.
महंत म्हणजे महंतांचे जे काही शिष्य आहेत आणि त्याही शिष्यांचे काही शिष्य आहेत, वेदाचे हजारो शिष्य असतात, त्यांना सुद्धा महंत म्हटलं जात. आणि एक व्याकरणाच्या दृष्टीने आणि तो आध्यात्मिक अर्थाच्या दृष्टीने सुद्धा महंत या शब्दाचा अर्थ लावला जातो की महंत म्हणजे मह अंत. काय म्हणतोय मी? मह अंत, ज्यांच्या स्वस्वरूपाला अंतच नाही त्यांना महंत म्हटलं जातं. विठ्ठल अंत म्हणजे काय हो? ज्या गोष्टीला अंतच नाही, केव्हा ती मरणच पावणार नाही, कधी ती चिरंतर टिकणारी. आणि पुढे काय शब्द आलाय? मह. मह म्हणजे मरण. अरे ज्यांच्या स्वस्वरूपाला कधी मरणच नाही अशा महात्म्यांना जगद्गुरु तुकोबाराय विनवणी करतात की हे महंत, तुम्ही या जगाला सांगा, तुमचं जग ऐकेल. म्हणून तुकोबाराय महंतांना सुद्धा विनवणी करतात. विठ्ठल महंत झाले. पुढे आहेत सिद्ध. तुकोबाराय सिद्धांना सुद्धा विनवणी करतात. बाबा इथं सिद्ध 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 म्हणजे नक्की कुणाला? जे सिद्ध दशेला गेलेले पुरुष, त्यांना जगाचं काही घेणं देणं नसतं आणि ते जगाच्या राहटीमध्ये राहतही नाही. हा एकदा समाधी लावून घेतली की 50-50-60-60 वर्ष ते दिसत नाही. त्या स्वस्वरूपाशी ते एक स्वरूप असतात आणि त्याची एवढीच रीत, एक गुरु आणि एक शिष्य, एवढीच त्यांची रीत. बाकी महंतांचं तसं नाही. महंतांमध्ये हजारो शिष्य असतात, पण सिद्ध पुरुषांचं तसं नाही. आपल्याला जी मिळालेली दीक्षा आहे ती एकाच शिष्याला देणं आणि आपल्याला जी मिळालेली दीक्षा आहे त्याच्यावर आरूढ राहणं. आणि सिद्ध पुरुष कधी जगामध्ये वावरताना दिसत नाही. सतत त्या एक स्वरूपाशी ते लीन होऊन असतात. तुकोबाराय यांनाच काय विनवणी करतात? कारण ते सिद्ध पुरुष अनुभवी असतात, सतत 24 तास त्या भगवंताच्या नामचिंतनामध्ये असतात. म्हणून तुकोबाराय सिद्धांना सुद्धा विनवणी करतात, बाबा तुम्ही या जगाला पटवून द्या की नाम घेणारा व्यक्ती वाया जाऊ शकत नाही. जर तुमच्या मुखातून यांनी ऐकलं तर जग मान्य करेल, आमच्या मुखातून ऐकलं तर जग मान्य करणार नाही. विठ्ठल संत, महंत, सिद्ध, ऋषी. तुकोबाराय ऋषींनाच का बरं विनवणी करतात? कारण आहे त्याच. कारण ऋषी हे योगाच्या मार्गाने जातात, बरोबर? एवढं तर मान्य आहे. ऋषींचा त्या ईश्वराला प्राप्त करण्यासाठी मार्ग कुठला आहे? योग मार्ग आहे. मग योग मार्गाचे जे जाणारे मुनी आहेत, मग तुकोबाराय यांनाच का विनवणी करतात? कारण जे योग मार्गाने गेलेले जे संत आहेत, आधीच ज्ञानोबारायांनी योगाच्या वाट्याने जे जाणारे संत आहेत त्यांना खडतरपणा सांगितलाय. काय योग्याच्या वाटा जे निघाले सुबटा, आता या दुःखाची वाटा भोगा आला. मग तुकोबाराय यांनाच का बरं विनवणी करतात? कारण त्यांच्या त्यागाला विनवणी करतात. कारण सगळं प्रपंच, बायका पोरं सोडून, वनवास भोगून एक एक पायरी चढत चढत त्या स्वस्वरूपाला ते प्राप्त करतात. म्हणजे जीवनामध्ये त्यागून त्या ईश्वराला ते प्राप्त करतात. तुकोबाराय यांना विनवणी करतात की आपल्या जीवनामध्ये त्याग आहे. तुम्ही जगाला सांगा, अरे ज्या मार्गाने मी गेलो तो मार्ग खडतडे, पण जो संतांनी सांगितलेला मार्ग आहे त्या मार्गाने जर आपण त्याचं अवलोकन केलं तर निश्चितच मोक्ष आपल्याला प्राप्त होईल. मार्गदानी गेले आधी,
हे महंत, हे सिद्ध, हे ऋषी, मी आपल्याला विनवणी करत आहे की आपण या जगाला पटवून द्या की बाबा काय पटवून द्या, तेच अभंगाच्या प्रथम नाम चरणामध्ये. घेतवो नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकला तो बराय. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात भगवंताचं नामचिंतन त्याने केलं तो वाया गेला. पण हे तुकोबारायांना संतांच्या मुखातून बदवून घ्यायचं होतं, म्हणून तुकोबारायांनी एवढा खटाटोप केला. म्हणून अभंगाचं पहिलं दुसरं चरण घ्यावं लागतं आणि मग पहिल्या चरणावर यावं लागतं. विठ्ठल नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकिला. आता मी मंगा धरून नाम नाम शब्द वापरतोय. काय वापरतोय मी शब्द? नाम हा शब्द वापरतोय. आता नाम नाम तुम्हाला म्हणजे काय वाटलं असेल? भगवंताचं नाव. चुकीचं आहे, कारण मी प्रमाणानुसार तुम्हाला सिद्ध करून दाखवणार. भगवंताचं नाव वेगळं आहे आणि नाम वेगळं आहे. नाव तुम्हाला पुण्य प्राप्त करून देईल. प्रमाण पुण्यवंत व्हावे, 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 सज्जनांची नावे. हा, भगवंताचं नाव घेतल्यानंतर काय होईल? पुण्य प्राप्त होईल. नीट कान देऊन ऐका पाहिजे. आणि पुण्यानं काय होईल? स्वर्ग लोकाची प्राप्ती होईल. काय होईल? स्वर्ग लोकाची प्राप्ती होईल. आणि एकदा स्वर्गात गेल्यानंतर तिथं पाहेल ते. हा, तुम्ही फक्त इच्छा करायची आणि लगेच तुमच्या समोर
तुम्हाला इंद्राची गादी सुद्धा तिथं भोगता स्वर्गामध्ये भोगता येते इंद्राची गादी. बघा किती पुण्य कमवण्याचं श्रेष्ठ दान आहे विठ्ठल. पण एकदा की बँक बॅलन्स संपलं ना की मग लात मारून परत हाकलून देतात. जशी एखाद्या वेश्या व्यवसायाची बाई असेल, मला सांगा वेश्या व्यवसायाची बाई कळते ना तुम्हाला? हा तिच्याकडं समोरचा जो पुरुष येणार आहे त्या पुरुषाकडे जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत आपले ती दार. एकदा की पैसा संपला लात मारून त्याला बाहेर हाकलून तुका म्हणे जाते पुण्य पुण्यशय अधोगती. आणि किती पुण्य कमवलं ना तरी ते नरकालाच जाणार आहे. हा पण एकदा बँक बॅलन्स संपला ना परत माघारी यावं लागतं. मी नाही म्हणत, ज्ञानोबराय म्हणतात मग पुण्याची पावती सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागते माघारे मृत्यू लोक माऊली म्हणतात. मी नाही म्हणत. आणि एकदा की पुण्य संपलं ना परत मृत्यू लोक जन्माला येतात. मग काय त्या पुण्याचा उपयोग? भगवंताचं नाव घेतल्यानंतर पुण्य प्राप्त होईल, मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही. मग मोक्ष प्राप्त करण्यासाठी साधन काय? भगवंताचं नाम. एकमात्र साधन म्हणजे भगवंताचं नामच. आणि ते नाम माय बापू असं उघडकीच दिलं जात नाही. ते नाम गुपित ठेवलं जातं. मग मला सांगा आजपर्यंत संतांनी एवढे ग्रंथ लिहिले, मग ग्रंथामध्ये ते नमूद करून ठेवायला पाहिजे होतं का नाही? का ठेवलं नाही? कारण काय? कारण ते अनादी आहे. हा ते सिद्ध आहे. ते कुणाच्या कधी हाती लागलं नाही. ज्याला पाहिजे असेल त्यांना संतांना शरण जावं लागलं तेव्हा ते नाम हाती लागलं. पण आज आम्ही संत प्रमाणाचे असे काही अर्थ लावले ना की किती पिढ्या येऊन जाऊ दे तरी आपला उद्धार होऊ शकत नाही. दृष्टांत सांगतो, भजन करा विठ्ठल. एक साधू महात्मे कीर्तन झालं आणि कपडे बदलण्यासाठी म्हणून घरामध्ये गेले. पाऊस काळाचे दिवस होते काय, आणि त्यांच्यासोबत एक व्यक्ती आलेला होता. आणि जात असताना घरासमोर चिखल होता. आणि गेले गेले महाराज म्हणले, भाऊ पाय देऊन या. पाय माखलेत आपले, पाय देऊन या. आता त्याने पाय देऊन यावं का नाही? आता त्याने मुद्दामून उलट चिखलामध्ये पाय बुडवला. पाय देऊन यावं का नाही? तसाच आला आणि गादीला म्हणजे त्या पाय पुसलेला पुसला. महाराज म्हणले काय? अरे कीर्तनकाराची किंमत प्रतिष्ठित जो आलेला व्यक्ती त्याच्यासोबत त्याच्यावरून कीर्तनकाराची काय कळते? किंमत कळते. तो असा करायला लागला, महाराज मला तुम्ही बोलू नका, मी प्रमाणानिशी तुम्हाला बोलतो, पुसावे हेची वाटे. संत प्रमाणाचे आम्ही अशा अर्थ लावले विठ्ठल. गावामध्ये भाग्या नावाचा एक व्यक्ती होता. काय? भाग्या नावाचा व्यक्ती होता. सुंदर कुटुंब होतं. बायको होती, पोरं होती, 2 मस्त पोरं होती, एक मुलगी होती. पण काही कारणास्तव त्याच्या घरावर काळ कोसळला आणि तो भाग्या नावाचा व्यक्ती निघून गेला. आणि जात असताना काही दिवसानंतर काकड्याचा महिना आला. कुठला? काकड्याचा महिना आला. आणि त्या महिन्यामध्ये ही सकाळ सकाळी मस्त नटून थटून काकड्याला गेली. आणि आमच्या गावाकडच्या लोकांनी अभंग सुरू केला. भोपाळ्यामधला शेवटचा अभंग. भाग्या गेला, शीन गेला, हे तिने ऐकलं आणि जी घरी गेली दांडू आणला त्यांना रेमटवायला सुरुवात केली. म्हणले, अरे मुर्दा बसावाला तुमचा, माझा नवरा गेल्यानंतर तुम्हाला आनंद होतो का विठ्ठल? संत प्रमाणाचे आम्ही अशा अर्थ लावले. अर्थ लोपले पुराणी, अर्थ लोपले पुराणी.
ब्रह्मज्ञान शब्दज्ञानी विषय लोभी म्हणी साऱ्याची बुडविले साधने पुढे साधन बुडविले. मला सांगा संत प्रमाणाचे जर आम्ही अशा अर्थ लावले तर लाखो जरी पिढ्या आल्या तरी उद्धार होऊ शकत नाही. विठ्ठल तुकोबारायांनी इथं देवाचं नाम घ्यायला सांगितलं, नाव नाही. आणि नाम हे निराळे माय बापू. हा नाम हे प्रगट केलं जात नाही, त्याला गुह्य म्हणून ठेवलं जातं. कारण जर हे गुह्य प्रगट केलं, मी नाही म्हणत, शास्त्र म्हणतं म्हणून गुह्य करू नये प्रगट. मोडतील संतांच्या वाटा, संत जनक होतील. शास्त्राचं प्रमाणे माझं नाही. संत म्हणतात आणि जर हे गुह्य जगासमोर प्रगट केलं तर जगाचा उद्धार होऊ शकत नाही. म्हणून जगाचा उद्धार व्हावा या करता संतांनी देवादिकांनी त्याला गुपित अशा प्रकारे ठेवलं. ते जगामध्ये अशा प्रकारचं त्याला प्रोत्साहन दिलं नाही किंवा ते उघडकीस केलं नाही. विठ्ठल म्हणून तुकोबाराय म्हणतात की बाबा असं ज्याने नाम घेतले तो वाया जाऊ शकत नाही. आता शास्त्रानं या नामाच्याही दोन पद्धती सांगितल्या. काय कुठल्या? नामाच्या दोन पद्धती सांगितल्या. मी प्रमाण तुम्हाला देऊन सिद्ध करणार आहे. एक अनुग्रह आणि एक प्रबोध. प्रमाण स्वानुभव आणि प्रबोध शक्ती जयापाशी दोन्ही निश्चिती तेची ओढ कोणी मती अनन्य होती साधक. हा अरे ज्याच्यापाशी ह्या दोन स्थित्या आहेत ना त्याला साधक म्हणले संतांनी. पण आज जगामध्ये भगवंताच्या नावाचा जय जयकार केला जातो. मी या मताचा नाही केला नाही पाहिजे, पण जे संतांना अपेक्षित आहे, जे देवाधिकांना अपेक्षित आहे ते आपण नाम घेतलं पाहिजे. आणि ज्यांनी संतांनी ज्याचा आश्रय घेतला त्या नामाचा आश्रय कोणी घेतला? संतांनी घेतला. त्याच नामाचा आश्रय आपण घेतलं तर मोक्ष प्राप्त होईल. विठ्ठल आणि काही ठिकाणी असाही मुद्दा आला की हे नाम वैखरीने घेतलं जातं. काय कुठून घेतलं जातं? वैखरीने घेतलं जातं. आता नाथबाबांचा एक अभंग आहे, मला पटला तर बघा. नाम घेता आहे वैखरी चित्त धावे विषयावरी. अरे वैखरीने नाम घेताय, चित्त विषयावर धावतंय, काय चाललंय? कैसे होता हे स्मरण स्मरणा माझे विस्मरण. अरे स्मरण करता करता त्याचं विस्मरण कधी होऊन जाते तुम्हाला कळत नाही. नामारूपा नवता मेळ नुसता वाचेचा गोंधळ. अरे त्या भगवंताने तुमचा कधीच मेळ नव्हता, पण आमचा जगामध्ये नुसता वाचेचा गोंधळ चाललाय. एका जनार्दनी छंद बोला माझी परमानंद. नाथबाबांचा अभंग आहे. परिणाम कुठून घ्यायला सांगितलं संतांनी? परेहून परते घर तिथे राहू निरंतर. माझं प्रमाण नाही, संतांचं प्रमाण. संत म्हणतात या परावाणी पासून त्या भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. शास्त्रानं 4 वाण्या सांगितल्या. परा पश्यंती मध्यमा वैखरी. शास्त्रानं अशा प्रकारच्या 4 वाण्या सांगितल्या. हा मग या 4 वाणीपैकी संतांनी कुठल्या वाणीनं भजन करायला सांगितलं? परावाणी पासून संतांनी भजन करायला सांगितलं. पण आज आमचं परावाणीनं भजन नाही चाललं. श्वासाने करा रे भजन गड्या, श्वासाने करा रे भजन.
त्या श्वासानं जर भजन केलं तर जन्म मरण चुके तुकोबारा म्हणतात तुका म्हणे लक्ष लक्षोनी अंतरी अंतरी तोची वार करी पंढरीचा. वारकरी कुणाला म्हणायचं? हा, पंढरीच्या वाऱ्या करतो त्याला वारकरी म्हणायचं का? मी या मताचा नाही, वारी नाही केली पाहिजे, केलीच पाहिजे. वारकऱ्यानं वारी केलीच पाहिजे. म्हणजे संतांनी जी वारी सांगितली ती वारी आपल्याकडून घडते का ती हे बघा. विठ्ठल संतांना जी वारी अपेक्षित आहे माय बापू ती वारी आज लोप पावत चालली आहे. आणि जी अहम वाजा सोहम वाजा प्रेम नगरा वारी रे. अहम वाजा सोहम वाजा प्रेम नगरा वारी रे. वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी माझ्या. अहम वाग्या सोहम वाग्या. नक्की अहम वाग्या आणि सोहम वाग्या कुठला होता? आम्हाला अहम वाग्याही कळला नाही आणि सोहम वाग्याही कळला नाही. विठ्ठल अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारी सावध होणी भजनी लागा देव करा वारी. यांना तुकोबारायने वारकरी म्हटलंय. म्हणून जे संतांना अपेक्षित आहे ना माय बापू ते करा. आज आमचं जग एवढं भरकट केलंय की जे संतांना मान्य आहे ते आम्ही करायला तयार नाही. म्हणजे संत मान्य नाही त्याला त्या जोर वाढत चाललाय. विठ्ठल म्हणून जर मोक्ष सायुज्यता मुक्ती आपल्याला जर प्राप्त करायची असेल ना, मोक्ष सायुज्यता मुक्ती जर आपल्याला प्राप्त करायची असेल ना माय बाप हो, तर सर्वश्रेष्ठ साधन म्हणजे भगवंताचं नाम. आता इथं काही ठिकाणी लोकांनी नाम म्हणजे मंत्रही घुसवले. लोक लय कारनामे असतात. काही ठिकाणी काय घुसवीन काही सांगता मिळ जमू शकत नाही अशा लोकांचा. विठ्ठल काही ठिकाणी लोकांनी याला मंत्रही समजला आणि संतांनी तर मंत्राचा पूर्णपणे निषेध केलेला आहे. प्रमाणानिशी मी तुम्हाला सिद्ध करून दाखवणार आहे. तुकोबाराय म्हणतात मंत्र तंत्र यंत्र काय करीती बुटाबुटी तेने भूत सृष्टी पावशील. अरे भूताच्या योनेला जसा पिशाच्या योनेला जसा मंत्र तंत्राच्या नादी लागला तर मी नाही म्हणत. तुकोबाराय म्हणतात तुकोबारायचं नाही पटलं माऊलींचं घ्या. मंत्र तंत्र यंत्र सर्व ही अबद्ध जवळ नाही शुद्ध अंतःकरण. अरे अंतःकरण शुद्ध नाही काय ते मंत्र तंत्राचा उपयोग आहे. माऊली म्हणतात माऊलींचं नाही पटलं नाथबाबांचं घ्या. नाथबाबा म्हणतात मंत्र तंत्र हवन नोहे विधियुक्त तव होय अपघात शरीराचा. अरे जर शरीराचा अपघात करून घ्यायचा असेल ना तर त्या मार्गाला जा. नाथबाबा म्हणतात आणि याच्यावर नामदेवराही म्हणले. नामदेवराने तर सर्वांचं खंडनच करून टाकलं. सर्वांना पाठ असेल ते नामाविन मंत्र नामाविन मंत्र नाही हो. आणि पुढे काय सांग तिथे मूर्ख ज्ञानहीन. नामदेवराय म्हणतात अरे नामा व्यतिरिक्त मंत्रातंत्राचा उपदेश करतात ना ते मूर्ख ज्ञानहीन आहेत. मी नाही म्हणत. नामदेवराय म्हणतात का म्हणतात त्यांना जाऊन विचारा. नामदेवराय तुम्ही असं का म्हणता. विठ्ठल म्हणून संतांनी मंत्रतंत्राचा पूर्णपणे निषेध केलेला आहे. फक्त एकाच साधनाला त्यांनी धारण केलंय.
नाम फुकाचे 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 नाम फुकाचे 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 नाम फुकाचे 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 नाम फुकाचे फुकाचे देवा पंढरी देवा म्हणून संतांना जे अपेक्षित आहे ते करा नाही नको. संतांनी नाम घ्यायला सांगितले, नाम घ्या. आणि नाम हे अनादी आहे, चिरंतर टिकणार आहे. ते भूतकाळातही चिरंतरच टिकलं, ते वर्तमान काळात सुद्धा चिरंतर टिकणार आहे आणि भविष्य काळामध्ये सुद्धा ते चिरंतरच टिकणार आहे. देशकाल वस्तू भेद मावळाला आत्मा निर्माणाला जगदाकारे. अरे त्याला भेदही नाही, ज्याला वस्तूही नाही, ज्याला देशही लागत नाही, असं हे अनादी परंपरेगत आलेलं हे भगवंताचं नाम आहे. नामा मने लाखो दिसदा नामा मने लाखो दिसदा नामा म्हणे दाखोली सदा अनंत नामे वाहो गोविंदा. म्हणून संत ज्या मार्गाने गेले तेडेची पंते चालू जाता न पडे गुंता गोटे काही. म्हणून आपण जर संतांच्या मार्गाने गेलो तर आपल्याला गुंथा कुठं पाडणार. आपण तुकोबाऱ्या म्हणतात की बाबा वाया कोण जाणार नाही, ज्याच्याकडे हे अनादि सिद्ध असणारे नाम आहे. तुकोबाऱ्यांना हे सांगायचंय की ज्याच्याकडं अनुग्रह आणि प्रबोध, शास्त्रांना दोन स्थित्या सांगितल्या, ज्याच्याकडे ज्याच्याकडे परंपरा आहे, अनादि परंपरा. शास्त्रानुसार आलेल्या 4 परंपरा शास्त्रांना सांगितल्या. कुठल्या कुठल्या? स्वरूप, आनंद, प्रकाश आणि चैतन्य, 4 परंपरा. आणि 4ही परंपरेने अनादिकालचं नाम गुह्यच ठेवलं. तुकोबाराय म्हणतात बाबा की ज्याच्याकडे हे नाम आहे तो खरा वाया जाणार नाही. काय म्हणतात तुकोबाराय? ज्याच्याकडे अनादि सिद्ध असणारं नाम आहे, तुकोबाराय म्हणतात असा व्यक्ती वाया जाऊ शकत नाही. तुकोबाराय स्वतः म्हणतात. पण काही लोकांनी तिथं काय म्हणतो आपण त्याला, संतांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला काही लोकांनी त्या काळामध्ये. बाबा तुम्ही म्हणता असं नाम घेतल्यानंतर तो वाया जाऊ शकत नाही. अहो पण तो तरेल का? अभंगाचं 3रं चरण. नामे तरला नाही कोण